वरच्या चौल मधली सगळी मंदिरं पाडायचा हुकूम अफजल खानाला दिला होता का? कारण अफजल खाना शिकनंदाए बुनियाते बुतान होता. त्याने लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर सुरतेची ज्यावेळेला महाराजांनी लूट केली ना त्यावेळेला हा बर्नीला लिहून ठेवतो की महाराजांनी त्यांच्याकडे जेव्हा ख्रिश्चन पादरी म्हणजे ख्रिश्चन फादर आले त्यावेळेला ख्रिश्चन फादरने सांगितलं की तुमच्या चर्चना कोणीही तोशिष पोहोचवणार नाही, तुमच्या चर्चना कोणीही हात लावणार नाही. या चारीच्या जागी पादऱ्यांना महाराजांनी पकडून आणलं. त्यांना विचारलं की आता तुम्ही हिंदू भूमीवर उभे आहात तर तुम्ही हिंदू व्हायला तयार आहात का? जेसुईट पादऱ्यांनी सांगितलं नाही आम्ही तयार नाही, पण जेसुईट पादरी हे फार कट्टर असतात. महाराजांनी काय केलं? महाराजांनी त्या चौघांची मस्तकं मारली आणि त्यांची चौघांची मस्तकं व्हाईसरॉयकडे पाठवून दिली गोव्याची. काहीही त्याच्याबरोबर कुठलाही मेसेज पाठवला नाही, काही नाही, फक्त 4 मस्तकं पाठवली. दुसऱ्या दिवशी हा कायदा रद्द झाला. मग महाराज आणि बाकीचे बादशाह यांच्यात काहीच फरक नाही का? त्यांचं इस्लाम धर्मावरती आधारित राज्य तर महाराजांचं हिंदू धर्मावर. तर असं आहे का? स्वधर्माभिमानाला जर सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स याचं कवच असेल ना तर त्याचं धर्मवेड होत नाही. ज्या क्षणी हे कवच तुटतं सहिष्णुतेचं त्यावेळेला त्याचं रूपांतर हे इनटॉलरन्स आणि धर्मवेडामध्ये होतं. पुढचा मुद्दा आहे धर्म. आता जी काही महाराजांच्या आजूबाजूची सगळी राज्य होती आणि तो सगळा जो काळ होता तो पूर्णपणे धर्मावर अवलंबून होता. मुघलांचं राज्य असेल किंवा आदिलशहाचं राज्य असेल हे सगळी धर्माधिष्ठित राज्य होती. त्याच्यामुळेच महाराज जे होते ना ते स्वतः सुद्धा प्रचंड हिंदू स्वधर्माभिमानी होते. हे आपल्याला कशावरनं कळतं? तर महाराजांनी जो त्यांचा राजाभिषेक करून घेतला ना, सभासद बकरीमध्ये सांगितलंय की महाराजांच्या राजाभिषेकाला 1,43,00,000 होन एवढा खर्च आलाय. 1,43,00,000 होन हे किती होते हे जर मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. महाराज ज्याला मृत्यूशय्येवर होते ना त्याला सभासद बकरीमध्ये महाराजांच्या तोंडी एक वाक्य दिलं. त्यात महाराज म्हणतात 40,000 होनांचं पुण्याची जहागीर माझ्याकडे होती, त्याची मी 1 करोडचा अख्खा प्रदेश जिंकला. म्हणजे 1 करोडचं उत्पन्न महाराजांना प्रदेशातनं त्यांच्या मिळत होतं. एवढा महाराजांनी प्रदेश उभा केला होता. त्या 1 करोडतून 43,00,000 अजून खर्च करून महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतलेला. ह्याचबरोबर आपल्याला माहिती असतं 6 जूनला महाराजांचा राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेक 1 दिवस झाला का? नाही, राज्याभिषेक 8 दिवस सुरू होता. शिवराजाभिषेक प्रयोग नावाची पोथी ही गागाभट ज्यांनी महाराजांचा सगळा राज्याभिषेक, तो राज्याभिषेक आहे, राज्याभिषेक नाहीये. त्यांनी आपल्या पोथीला शिवराजाभिषेक प्रयोग असं नाव दिलेलं आहे. तर ह्या राजांची जी काही त्यांनी राज्याभिषेक केला तो 8 दिवस चालू होता. म्हणजेच काय तर एवढा वेळ आणि एवढा पैसा खर्च करून जर कोणी हिंदू पद्धतीने आपला राज्याभिषेक करून घेत असेल तर तो स्वधर्माभिमानी आहे हे अगदी स्पष्ट दिसून येतं. ह्याच्याशिवाय चिक्कार गोष्टी आहेत ज्या महाराज स्वधर्माभिमानी होते हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतात. मग महाराज आणि बाकीचे बादशाह यांच्यात काहीच फरक नाही का? त्यांचं इस्लाम धर्मावरती आधारित राज्य तर महाराजांचं हिंदू धर्मावर. तर असं आहे का? नाही, फरक आहे. फरक काय आहे? स्वधर्माभिमानाला जर सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स याचं कवच असेल ना तर त्याचं धर्मवेड होत नाही. ज्या क्षणी हे कवच तुटतं सहिष्णुतेचं त्यावेळेला त्याचं रूपांतर हे इनटॉलरन्स आणि धर्मवेडामध्ये होतं. अफजल खानाबद्दल ना पोर्तुगीज पत्रामध्ये एक उल्लेख आलाय. चौल नावाचं एक गाव आहे कोकणामध्ये. त्याच्यामध्ये वरचा चौल आणि खर्चा चौल असे 2 भाग आहेत त्याचे. वरच्या चौल मधली सगळी मंदिरं पाडायचा हुकूम अफजल खानाला दिला होता का? कारण अफजल खाना शिकनंदाए बुनियाते बुतान होता. शिकनंदाए बुनियाते बुतानचा अर्थ काय? बुनियाद म्हणजे पाया, बेस. बुतान म्हणजे काय तर मूर्ती. जो मूर्तींना पायापासून उखडून टाकतो तो अफजल खान. हे मी म्हणतोय का त्याला? नाही.
हे त्याने स्वतःला शिलालेखात म्हणून घेतले अभिमानाने. म्हणजे त्याचं कारण काय होतं? कारण काही नव्हतं, कारण इनटॉलरन्स. मला त्यांची मंदिरं माझ्या राज्यात नकोय. औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1679 पासून ते 1680 1.5 वर्षात औरंगजेबाने 300हून अधिक हिंदू मंदिरं पाडली. कोण म्हणतं पुन्हा? मी म्हणतो म्हणून नाही. मआसिरे आलमगिरी, साकी मुस्तैद खान नावाचा औरंगजेबाचा एक वकाई नवीस होता. वकाई नवीस म्हणजे काय? नवीस म्हणजे नविष्कन म्हणजे लिहिणं, वाका म्हणजे काय तर बातमी. रोजचा अखबार लिहिणारा जो असतो त्याला वकाई नवीस असं म्हणतात. त्याने लिहून ठेवलंय की 1.5 वर्षामध्ये, अभिमानाने लिहून ठेवलंय, 1.5 वर्षामध्ये औरंगजेबाने 300हून अधिक मंदिरं पाडली. तर हा जो इनटॉलरन्स आहे म्हणजे हाच फरक महाराजांमध्ये आणि त्यांच्यामध्ये होता की महाराजांकडे सहिष्णुता होती. आणि पुन्हा एकदा तुम्ही माझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवाल? मी मराठी आहे, महाराज मराठी आहे, मला महाराजांचा अभिमान आहे, मी तुम्हाला थाप मारतोय असंही होऊ शकेल ना. आपण अशी उदाहरणं बघूया की जी मराठी माणसांची नाही आहेत. महाराज सहिष्णूमध्ये हे पहिल्यांदा कोणी सांगितलंय त्याच्या पुस्तकामध्ये? तर ट्रॅव्हल्स इन मोगल एम्पायर नावाचं एक डॉक्टर बर्नियर, एक फ्रेंच डॉक्टर होता, त्याने हे पुस्तक लिहिलेलं ट्रॅव्हल. आणि हे त्यांच्या काळात लिहिलेलं आहे, म्हणजे हे आत्ताचं पुस्तक वगैरे नाही, हे 17व्या शतकातलं पुस्तक आहे. 1658 पासून ते 1669 पर्यंत हा फ्रेंच डॉक्टर मुघलांच्या सेवेत होता. त्याने लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर सुरतेची ज्यावेळेला महाराजांनी लूट केली ना, त्यावेळेला हा बर्नियर लिहून ठेवतो की महाराजांनी त्यांच्याकडे जेव्हा ख्रिश्चन पादरी म्हणजे ख्रिश्चन फादर आले, त्याला ख्रिश्चन फादरने सांगितलं की तुमच्या चर्चना कोणीही तोशिष पोहोचवणार नाही, तुमच्या चर्चना कोणीही हात लावणार नाही. हा इनटॉलरन्स आहे महाराजांचा. ह्याच्याशिवाय दुसरं उदाहरण कोणाचं आहे? खाफी खान. जसा मआसिरे आलमगिरी, साकी मुस्तैद खानाने औरंगजेबाचा इतिहास लिहिला, तसंच औरंगजेबाचा अजून एक इतिहास खाफी खानाने लिहिला. हा खाफी खान त्याच्यात काय सांगतो? महाराजांची लूट आणि मुस्लिम आक्रमकांची लूट ह्याच्यात फरक काय आहे? तर फरक हा आहे. खाफी खान म्हणतो की शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सांगितलेलं होतं की कुठल्याही धर्मस्थळाला, आपल्या धर्माचं असो किंवा दुसऱ्यांच्या धर्माचं असो, त्याला हात लावायचं नाही. दुसऱ्या धर्माची स्त्री, तिला हात लावायचं नाही. दुसऱ्या धर्माचं पुस्तक, त्याला काहीही प्रॉब्लेम करायचा नाही. हे महाराजांनी सांगितलं होतं. हे खाफी खानाने स्वतः लिहिलं. आता खाफी खान महाराजांचा फॅन होता का? नाही. या खाफी खानाने मुंतखबुल लुबाब मोहम्मद शाही असं नावाचं पुस्तक या खाफी खानाने लिहिलेलं. या खाफी खानाने त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख सिवा, हलकट, कमनशिबी, नरकवासी असा केलेला आहे. पण त्याला सुद्धा राहावलं नाही. शेवटी त्याला एका ठिकाणी हे सत्य लिहावं लागलं की महाराज हे सहिष्णू होते. मग महाराज सहिष्णू होते म्हणजे आजकालच्या काळामध्ये जसं एखाद्या राज्यामध्ये मायनॉरिटीला स्पेशल ट्रीटमेंट असते, तशी स्पेशल ट्रीटमेंट महाराज पण द्यायचे का? तसं नाही. त्याच्यासाठी अजून एक उदाहरण देतो. पोर्तुगाल, गोव्यामध्ये ना पोर्तुगीजांचं राज्य 16व्या शतकापासून होतं हे आपण नेहमी ऐकतो. पण ते आपण नेहमी ऐकतो त्याच्यामध्ये आपण कधीच पोर्तुगीजांनी तिकडे काय केलं ह्याच्यावरती आपल्याला कधीच काही कळत नाही. एकी क्रिओलकरांनी गोवा इन्क्विजिशन नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यामध्ये पोर्तुगीजांनी ना आपल्याच मराठी बांधवांवरती काय काय अत्याचार केले ते क्रिओलकरांनी डिटेलमध्ये दिले. कधी मिळालं तर ते वाचा तुम्ही. पण त्याच्यामध्ये हा एक उल्लेख आलाय की एकदा गोव्याचा जो व्हाईसरॉय होता ना, त्याने असा नियम काढला की गोव्याचा एक बारदेश म्हणून तिथे भाग आहे, त्या बारदेशामध्ये ना आजपासून फक्त कॅथलिक ख्रिश्चन राहतील असा त्याने नियम काढला. त्याचा अर्थ काय होतो? तर एक, तुम्ही जर कॅथलिक ख्रिश्चन नसाल तर तुम्ही कन्वर्ट व्हा आणि कॅथलिक ख्रिश्चन व्हा. जर तुम्हाला कॅथलिक ख्रिश्चन व्हायचं नसेल तर तुम्ही गोव्यातली तुमची मालमत्ता सोडा आणि निघा गोव्याच्या बाहेर. म्हणजे दोन्ही बाजूनी फायदा हा गोव्याच्या पोर्तुगीजांचा. हा कायदा निघाला आणि त्यावेळेला गोव्यातल्या लोकांचं नशीब चांगलं होतं की महाराज जवळपास सेनेसकट होते. माणसं गेली, माणसांनी तक्रार केली, महाराज लगेच आपल्या या लोकांना सोडवायला गोव्यात आले. आणि हे पत्र आहे ना, अस्सल इंग्रजांनी लिहिलेलं पत्र आहे.
त्या पत्रात त्यांनी काय लिहिलंय की 4 पाद्री होते, जेसुइट पाद्री, ज्यांनी हे पोर्तुगीज व्हाईसरॉयला सांगितलं होतं की असा नियम कर. त्या चारी लोकांना, त्या चारी पाद्र्यांना महाराजांनी पकडून आणलं. त्यांना विचारलं की आता तुम्ही हिंदू भूमीवर उभे आहात, तर तुम्ही हिंदू व्हायला तयार आहात का? जेसुइट पाद्र्यांनी सांगितलं नाही, आम्ही तयार नाही. पण जेसुइट पाद्री हे फार कट्टर असतात. महाराजांनी काय केलं, महाराजांनी त्या चौघांची मस्तकं मारली आणि त्यांची चौघांची मस्तकं व्हाईसरॉयकडे पाठवून दिली गोव्याची. काहीही त्याच्याबरोबर कुठलाही मेसेज पाठवला नाही, काही नाही, फक्त 4 मस्तकं पाठवली. दुसऱ्या दिवशी हा कायदा रद्द झाला. दुसऱ्या दिवशीपासून गोव्यातल्या व्हाईसरॉयने की आजपासून गोव्यात फक्त कॅथलिक, मुस्लिम, ख्रिश्चन घातले हा कायदा पूर्णपणे रद्द केला. ह्याच्याशिवाय आपल्याकडे एक उदाहरण आहे. ज्यावेळेला महाराज हे दक्षिण दिग्विजयासाठी तामिळनाडू, कर्नाटक ह्याच्यामध्ये गेले होते ना, तिथे 2 मशिदी होत्या ज्या शंकराचं आणि विष्णूचं मंदिर पाडून बांधलेलं होतं. महाराजांनी त्या ठिकाणी पुन्हा त्या मशिदी पाडून 2 मंदिरं बांधली आणि हे त्या मंदिरातल्या शिलालेखामध्ये लिहिलं. मग ह्याचा अर्थ काय, महाराजांनी मग परत महाराष्ट्रात येऊन सुद्धा मशिदी पाडल्या का? नाही. तर हाच फरक आहे की महाराजांनी लोकांना इक्वल ट्रीटमेंट दिली. तुम्ही जर चुका केल्या तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल. महाराजांचा जो काही राग होता, महाराजांचं जे काही शत्रुत्व होतं, हे कोणत्या धर्माशी नव्हतं, त्या धर्म पाळणाऱ्या अशा लोकांशी होतं की जे उगाच लोकांच्या कत्तली करायचे, उगाच स्त्रियांना पळवून न्यायचे, उगाच लोकांना गुलाम म्हणून विकायचे. त्या लोकांशी महाराजांचं वैर होतं. त्यामुळेच महाराज हे स्वधर्माभिमानी असले तरी सहिष्णू होते.